नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मार्चच्या उत्तरार्धात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारामध्ये आपल्याला मोठी उसळी बघायला मिळाली आणि जवळपास रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची ही उसळी होती. 30,000च्या जवळपास मार्केट पोहोचलेलं होतं आणि त्या अनुषंगाने मग आता गुंतवणूकदारांनी अशी स्थिती असताना नेमकी कशी पावलं टाकायला हवीत, सध्याची स्थिती बघताना कुठले ऑप्शन्स त्यांच्या समोर आहेत, या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि एक पॉझिटिव्ह वेव या उसळीमुळे बघायला मिळाली असं आपण म्हणू शकतो. सर, नक्की दोन गोष्टी झाल्यात. केवळ एक ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे बाजाराची उसळी, पण त्याच्या मागे किंवा त्याच्या बरोबर काही गोष्टी झाल्या ज्या पॉलिटिकल फ्रंटवरती झाल्या म्हणता येतील आपल्याला, किंवा व्याजदरांच्या दृष्टीने म्हणता येतील. तर एकंदरीत जीएसटीचं जे रिफॉर्म येऊ घातले, सो ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मला वाटतं एक फार मोठा महत्वाचा भाग आहे तो जो आहे तो बँकांचे व्याजदर. आणि हा म्हणजे हा फरक काय आहे ते आपण आता बघूच. आणि मला असं वाटतं ह्या पार्श्वभूमीवरती बाजाराची उसळी जी आहे किंवा बाजारात इम्प्रूव्हमेंट आहे आणि बाजारामधला उत्साह जो आहे तो लक्षात आपण घेतला पाहिजे. खरंय. आणि जसं सरांनी म्हटलं की हे काही मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. खास करून गेल्या 2 वर्षात आपण जे आहेत तो जो पिरियड बघितला तर त्याच्यातले काही मुद्दे आपण लक्षात घेऊन पुढे जाणार आहोत. आपण पहिला मुद्दा बघूया या संदर्भातला. शेअर बाजारातली सध्याची तेजी काय सांगते, कारण एप्रिल 2015 ते मार्च 2017 पर्यंत 27,954.86 ते 29,620.50 असा प्रवास निर्देशांकाने केलाय. नाही सर? हां, जर आपण बघितलं ना तर मार्चमध्ये साधारणतः मार्च 2015 मध्ये बाजार साधारणतः 29,000च होता परत. म्हणजे 2 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर तो खालती जाऊन असा त्याचा प्रवास परत वरती येऊन राहिलेला आहे. सो ह्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपण 2 वर्षाचा विचार केला तर नक्कीच आपल्याला दिसतंय की थोडं तेजीचं वातावरण आहे. पण कुठेतरी बाजाराने हे टाइम करेक्शन केलंय आणि हे टाइम करेक्शन झाल्यानंतर हिचा हा परत रेकॉर्ड उंची गाठलेली आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की गेल्या वेळची जी एप्रिल 2015च्या आसपास 2 वर्षापूर्वीचा जो रेकॉर्ड आहे होता आणि आत्ताचा जो आहे ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येतील की त्यावेळेला जीएसटी च्या फक्त केवळ गोष्टी चालल्या होत्या, कॉन्क्रीट काही झालं नव्हतं. आता जीएसटी आता आपण बघतोय की येऊ घातलाय. येत्या काही दिवसांमध्ये व्याजदर कमी होतील अशी अपेक्षा होती. आज ती परिस्थिती सत्य परिस्थितीमध्ये चेंज झाली. सो ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकल जे आपण म्हणायचो की राज्यसभेमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे त्याला पूर्ण बहुमत नाहीये, पण आता आपण बघतो की उत्तर प्रदेशात देखील परत त्यांची स्टेबिलिटी आलेली आहे. सो ह्या सगळ्या जर गोष्टींचा विचार जर आपण केला ह्या पार्श्वभूमीवर तर मला वाटतं 2015 मधले 29,000 आणि 2017 मधले 29,000 यामध्ये फार मोठा फरक आहे. खरं. मी आता ऍक्च्युअली त्याच्यावरच येणार होतो की जसं तुम्ही सांगितलं की मार्केटच्या बाहेरचे असे फॅक्टर्स आहेत, जसं तुम्ही आता पॉलिटिकल सिच्युएशनचा उल्लेख केला, ते देखील खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात मार्केटवर. नक्कीच. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठचा सत्ताधारी पक्ष आहे यावरती मी कमेंट नाही करते, पण बाजाराला स्टेबिलिटी नेहमी आवडते, इनस्टेबिलिटी आवडत नाही. मग जर आपण आपल्याला जर 2009 मध्ये आपण जेव्हा बघितलं तेव्हा युपीए सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा परत बाजाराने रेकॉर्ड उसळी घेताना आपल्याला बघितलं होतं. सो पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी ही बाजाराला आवडत नाही. आणि ह्या वेळेला जर आपण बघतो की एका दिशेला पॉलिटिकल स्टेबिलिटी येताना आपल्याला दिसते आणि त्याचाच कुठेतरी परिणाम बाजारामध्ये देखील आपल्याला होत आहे. खरं. आणि याच अनुषंगाने मग दुसरा मुद्दा नेमका कोणता आहे ते देखील आपण बघूया. परदेशी संस्थांनी केलेली निव्वळ खरेदी विक्री -19,547.27 करोड्स आणि देशांतर्गत संस्थांनी केलेली निव्वळ खरेदी विक्री 1,08,618.08 कोटी रुपये. दोन्ही ड्रास्टिक आपल्याला फिगर बघायला मिळतात. हे का झालंय? जर आपण बघितलं की FIs त्यांचं वेगळं रिझन होतं आणि हे बऱ्याचदा म्हणजे आपण जर हा 2 वर्षाचा विचार केला तर हा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. आणि तेच मी मगाशी म्हटलं की तेव्हाच 29,000 आजचे 29,000 ह्यामध्ये खूप फरक आहे. गेल्या वेळेचे जे 29,000 होते ते BJP सरकार आल्यानंतर FIsनी जे पैसे पंप केले होते, पैसे घातले होते त्याचा परिणाम म्हणून आपण बघत होतो. आताचे जे 29,000 आहे हे केवळ आणि केवळ डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सचं पार्टिसिपेशन वाढायला लागलंय. म्युच्युअल फंड्स आहेत, इन्शुरन्स कंपनीज आहेत, यांचं सगळ्यांचं पार्टिसिपेशन आपल्याला वाढताना दिसतंय आणि त्याचा कुठेतरी हा परिणाम म्हणून मला वाटतं हा 29,000चा आपण बघत आहोत हे. सो ऑफकोर्स बाजारामध्ये 2-3 गोष्टी नेहमी खूप इम्पॉर्टंट असतात. एक म्हणजे फंडामेंटली आपला देश स्ट्रॉंग आहे की नाही, इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे की नाही हे बघितलं जातं. पण त्याबरोबर
इन्फ्लोज हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हा गेल्या काही वर्षातला जो फरक आपण बघत आहोत की आपण नेहमी FIIच्या इन्फ्लोजवरती फार मोठ्या प्रमाणावर डिपेंड करायचो. ह्या गेल्या 2 वर्षामध्ये बाजाराने जे टाइम करेक्शन केलं, खालती जाऊन परत बाउन्स बॅक केलं, ते केवळ आणि केवळ म्हणजे अंतर्गत गुंतवणूकदारांमुळे आपल्याला हे येताना दिसलं. त्यांचा इंटरेस्ट कायम राहिला. त्यांचा कुठेतरी आपण बघितलं की बाजार खालती जात होतं, म्हणजे 29 परत 27 वरती गेलं तरी कुठेही त्यांचा विश्वास डगमगला नाही. दुसरं एक बघितलंय आपण की, आणि हे मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादा हिंदी चित्रपट देखील बघतो तिथे देखील SIP हा वर्ड बोलला जातो. मी जेव्हा माझ्या गुंतवणूकदारांना भेटतो, ज्या गुंतवणूकदारांनी कधीही इन्व्हेस्ट नसतात केले ते म्युच्युअल फंडमध्ये, ते म्हणतात नाही मी म्युच्युअल फंडमध्ये करत नाही पण मी SIP करतो. सो ॲक्च्युली जर आपण बघितलं तर SIP हा कुठेतरी कल्चरचा भाग येत्या काळात बनू शकतो आणि बनायला लागलाय. घरोघरी आज SIPचं कल्चर सुरू होईल येत्या काळात आणि त्याचाच कुठेतरी परिणाम म्हणून आपण बघतो की स्टेडी इन्फ्लोज येताना आपल्याला गेल्या 2 वर्षात दिसले आहेत. खरं. आणि याच अनुषंगाने आपण तिसरा कुठला मुद्दा आहे तो देखील बघून घेऊ आणि त्याच्यासाठी आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुदत ठेवीवरचे व्याजदर हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलेले आपण बघूया. 2 ते 5 वर्ष 8.50% आणि 6.25%. 2015 आणि 2017ची कंपॅरिझन आहे. 5 ते 10 वर्ष 8.25% आणि 6.25%. अश्विन, जो हा मला असं वाटतं की सगळ्यात मोठा जो फरक झाला आहे गेल्या 2 वर्षात तो हा आहे की व्याजदर सातत्याने खालती येत होते. 2015 मध्ये देखील असं नव्हतं की व्याजदर खूप वरती होते. RBI सातत्याने सांगत होतं, पण कुठेतरी हे व्याजदर ट्रान्सलेट झालेत गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये. आज आपण बघतो की हे जे FDs मॅच्युअर होत आहेत, 2015 मध्ये समजा मी FD केलं होतं 8.5% आणि आज मला 6.25% मिळतात, तर ते मला ऍक्सेप्ट होत नाही ॲज अ गुंतवणूकदार. हा नंबर ऍक्सेप्ट होत नाही. ॲट द सेम टाइम जर आपण खोलात जाऊन विचार केला ना तर इन्फ्लेशन कमी झालेलं आहे त्या मोठ्या प्रमाणात. आणि इन्फ्लेशनसाठी एक मी मोठासा उदाहरण देईन वेगळं की जर तुम्ही बघितलं की जागांचे भाव आहेत गेल्या 2 वर्षात आपल्याला वाढताना दिसलेले नाहीये, ते साधारणतः तिथेच राहिले. याचा अर्थ काय की महागाई कुठेतरी आटोक्यात आली आहे. कुठेतरी 6.25% जे आहेत ना ते देखील इन्फ्लेशनच्या दृष्टीने कुठेतरी थोड्याशा प्रमाणात का होईना पॉझिटिव्ह आहे, पण तो नंबर आज आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही ॲज इन्व्हेस्टर. आणि त्यामुळे ऑफकोर्स आणि जे रिटायर्ड गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी साहजिकच हा थोडासा त्रासदायक विषय आहे. तर त्यामुळे जर आपल्याला बघायला मिळतं की हे ऑप्शन्स कमी झालेत गेल्या 2 वर्षामध्ये गुंतवणूकदारांसाठी. जर आपण सातत्याने सांगितलं की सोनं अनअट्रॅक्टिव्ह झालंय, रिअल इस्टेट ॲज अ गुंतवणूकचा ऑप्शन कमी होत चाललंय, लोक त्याला ओव्हर इन्व्हेस्टेड झाले होते. सो त्यामुळे आपल्याला कुठेतरी दिसेल येत्या काळात की हे सगळे फ्लोज जे आहेत ते आयदर शेअर बाजारात येतील किंवा मग ते दुसरीकडे कुठेतरी गुंतवणूक देतील. पण मला दुसरा कुठलाही ऑप्शन दिसत नाही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड शिवाय जिकडे गुंतवणूकदार आज लक्ष देत आहेत. ह्या 2च ऑप्शन्सकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे हे इन्फ्लोज इटसेल्फ तेजी सस्टेन करू शकतील किंवा तेजी ड्राईव्ह करू शकतील. आणि आता आपण एक तुम्हाला चार्ट दाखवतोय आम्ही की ज्याच्यामध्ये अनेक घडामोडी खरं म्हणजे आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने त्या चार्टमधनं मग आपण या सगळ्याबद्दलचा आणखी एक्सप्लेनेशन घेणार आहोत, आणखी आपण माहिती घेणार आहोत नाईक सरांकडनं. सर आपण तो चार्ट बघूया आणि त्या अनुषंगाने कसे नेमके मग चढ उतार होत गेले ते बघूया. आपण बघूया. सो जर अश्विन आपण बघितलं तर गेल्या वर्षी मार्च 2015-4 मध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा RBIने सरप्राईज रेट कट केला होता, व्याजदरात घट केली होती, तर मार्केट्सनी त्याला खूप पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला आणि मार्केट्सनी ऑल टाईम हाय गाठलं होतं. त्याच्यानंतर 2 जूनला METनी वेधशाळेने म्हटलं की मान्सून चांगला असेल आणि त्या बातमीमुळे मार्केट्स वरती जाताना परत आपल्याला दिसले. मग नंतर चायनाचं डिव्हॅल्युएशन झालं, युआनचं डिव्हॅल्युएशन झालं. त्यानंतर डिसेंबरमध्ये जर आपण बघितलं तर फेडनी US गव्हर्नमेंटनी सांगितलं की आम्ही कदाचित व्याजदर वाढवू आणि त्याचा परिणाम होताना आपल्याला बघितलं की आपण मार्केट सातत्याने खालती येताना दिसत होते. त्याच्यानंतर आणि नंतर मग फेब 29ला युनियन बजेट देखील झालं 2015 मध्ये आणि तिथे कुठेतरी तो निचांक गाठला होता जस्ट बिफोर द बजेट आणि मग तिथनं आपण रिवायवल 2015ची गोष्ट आहे ही होताना आपण बघत आलो. जून 23ला आपण बघितलं की सगळ्यात आय थिंक गेल्या वर्ष जर मी 2016 हे फायनान्शियल वर्ष जर मी बघितलं तर 3 मोठे अनपेक्षित असे इव्हेंट्स होताना आपल्याला दिसले ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एक म्हणजे UK मधला जो ब्रेक्झिट होता की UKने ठरवलं की युरोपियन युनियनमधनं बाहेर निघायचं. नंतर मग आपण बघितलं की GST पास होताना दिसला आणि मग त्याच्यानंतर नोव्हेंबर 8ला
म्हणजे जून आपण बघितलं की ह्या 23ला जो मोठा धक्का आपल्याला बघायला मिळाला किंवा मोठी न्यूज होती ती म्हणजे UK ब्रेक्झिटमधनं बाहेर निघेल. 8 नोव्हेंबरला जी मोठी घटना झाली ती म्हणजे डिमॉनिटायझेशन झालं आपल्याला दिसलं आणि 9 नोव्हेंबरला लगेच आपल्याला बघण्यात आलं की ट्रम्प यांची निवड होताना आपण बघितली. सो हे 3 मोठे असे लँडमार्क इव्हेंट्स आहेत मला वाटतं 2016 मधले. पण त्याहून म्हणजे हे होऊन देखील नंतर मार्केट्स खालती येताना दिसलं आपल्याला. नोव्हेंबर 2009 मध्ये आपल्याला मार्केट्स खालती येताना दिसलं आणि त्या सातत्याने त्या रिझल्ट्सला कुठेतरी ते करेक्शन आपण बघितलं. आणि लोकांनी असं देखील म्हटलं, म्हणजे मी गेल्या वेळेला देखील म्हटलं होतं की लोकांनी असं म्हटलं की इंडियाचा डिमॉनिटायझेशन हा सगळ्यात मोठा असा धक्का आहे. इकॉनॉमीला फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, रिझल्ट्समध्ये त्याचा फरक होताना दिसेल, डिमांड कोलॅप्स होईल. पण हे सगळं काही न होता आपण बघितलं की अनपेक्षितरित्या जानेवारीमध्ये जे रिझल्ट्स आले ते सगळ्यांचे एवढे वाईट नव्हते. मार्चमध्ये तर GDPने देखील मोठं सरप्राईज दिलं. नंतर मार्च 14ला आपण बघितलं जसं मगाशी मी म्हटलं की UP इलेक्शनमध्ये सत्ताधारी पक्षाला, केंद्रातल्या सत्ताधारी पक्षालाच बरंच बहुमत मिळालं. ह्या सगळ्या मोठ्या घटना जर आपण बघितल्या पॉझिटिव्ह तर आपण बघतो की 29,000 म्हणजे हा निफ्टीचा चार्ट आहे की 9,000 वरनं परत सेन्सेक्स निफ्टी परत 9,000 वरती येते. म्हणजे कुठेतरी 29,000 वरनं परत जर्नी येऊन 29,000 वरती येऊन ठेपलाय. आणि ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या घटना झाल्यात आणि आपण नेहमी त्यांना सांगतो की शॉर्ट रन मध्ये ना या न्यूजचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात असतो. पण लॉंग रन मध्ये जेव्हा आपण एखाद्या देशाची, एखाद्या कंपनीची जी गुणवत्ता आहे, एखाद्या कंपनीची जी डिमांड आहे, एखाद्या कंपनीचं किंवा देशाची जी ओव्हरऑल इकॉनॉमिक परिस्थिती आहे ती इम्पॉर्टंट असते. आपण नेहमी सांगितलंय की गेल्या 20 वर्षामध्ये 10 ते 11 गव्हर्नमेंट आपण बघितली आणि त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या वेळेला आपण बघितलं की GDP 6.5% आसपास ग्रोथ होत राहिलाय. आणि कुठेतरी मला असं वाटतं की इंडिया ॲज अ यंग कंट्री त्याचं डिमांड जे आहे ते अबाधित राहिल्यामुळे मार्केट्स नेहमी चांगल्या रीतीने परफॉर्म करतील. माझं असं सांगणं एक आहे मात्र, ह्या वेळचं जे 30,000चं जे सेन्सेक्स परत आपण आला आहोत तेव्हा तर 2 गोष्टी झाल्यात की रिटायर्ड गुंतवणूकदारांना, निवृत्त गुंतवणूकदारांना FDचा पर्याय राहिला नाहीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये येऊ बघतायत. गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं की मिड कॅप्सनी खूप चांगले रिटर्न दिलेत, मिड कॅप फंड्सनी खूप चांगले रिटर्न परतावा दिलाय. तर केवळ त्या परताव्याकडे बघून येत्या काळामध्ये तो परतावा येईल ही अपेक्षा धरणं फार चुकीचं ठरू शकतं. 2013 मध्ये आपण कार्यक्रमात नेहमी सांगितलं होतं की बाजार खूप चीप होता तेव्हा आणि तेव्हा खूप चांगली वेळ होती घेण्याची. मला असं वाटतं की आज 30,000ला आहोत आपण, नक्कीच आपण स्वस्त नाही आहोत. पास्ट रिटर्न्स केवळ मिड कॅपमध्ये चांगले आलेत म्हणून ते केवळ त्याच फंड्समध्ये गुंतवणूक करणं चुकीचं ठरू शकेल. मी बघतो की बॅलन्स फंडमध्ये बऱ्याचदा असे डिव्हिडंड येतील असं सांगितलं जातं आज बाजारात आणि त्यामध्ये त्या अनुषंगाने गुंतवणूक केली जाते. एक लक्षात घ्या, मी कुठेही निगेटिव्ह नाही आहे, पण मला असं वाटतं की जर आपण आपल्या अपेक्षा योग्य ठेवल्या बाजारातनं तर आपल्याला अपेक्षाभंग होणार नाही. 2 गोष्टी आहेत की एक बाजाराचे रिटर्न्स बाजार देईल, पण आपल्या किती अपेक्षा ठेवायच्या हे आपल्या हातात आहे. आणि येत्या काळामध्ये जर आपण आजच्या घडीला जर आपण ओव्हरऑल बॅलन्स फंड किंवा ओव्हरऑल पोर्टफोलिओमधनं 8-10% जरी टॅक्स रिटर्न आले तरी गुंतवणूकदारांनी खुश राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या रीतीने जर गुंतवणूक केली तर नक्कीच त्याचा परतावा तुम्हाला चांगला. निश्चित, जसं सरांनी सांगितलं की आताच्या तेजीमुळे एकदमही हुरळून जायला नको, थोडंसं आपण कॉशियस राहून सावधपणेच पावलं टाकायला हवीत. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा देखील आपण इकडे उल्लेख केला गेल्या काही काळांमधल्या आणि आताची जी तेजी आहे त्या अनुषंगाने नेमकी पुढे तुम्ही कशी पावलं टाकायची. तर सरांनी जसं सांगितलं तसं की एक ओव्हर एक्सायटेड न होता तुम्ही सावधगिरीने विचारपूर्वक पावलं टाका, फायदा तुमचाच आहे. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहता ABP माझा.